आज तर खजिनाच हाती लागला म्हणलं. यो पण आणि यो पण हे अंडे द्या ठेवून तिच्या खाली. उघडा ती अरे द्या तिच्या खाली ठेवून हळूच. 15 आणि आज उद्याचे 10 ठेवायचे. झालं काम मग. 15 अंडे असतील. नीट बघा ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आहेत ना. हा ना. जरा बरी आणला चिल्लर पार्टी जरा बरं. हे बघा किती मस्त मस्त पिल्ल आहेत. एकदम वेगळेच पिल्ल आहे ते. आता ह्यो पुढून साधा दिसतो बरं का, पण मागून बघा काय जबरदस्त डिझाईन आहे त्याची. कुठाला घ्यायचा टाकळा आणि ते चला तिकडचं आणायचं का. तिकडलं पण ते बोकंडी आणावं ते तर आणावंच लागेल आता. इकडं नाही जायचं ट्रॅक्टर. पुढं माग घालू का. हा पुढं त्या ट्रॅक्टरला नेऊन ठेवलं तिथं तर ट्रॅक्टर. तिथं होय. हा तसं आणायचं त्याच्यात टाकायचं. पण इकडं निघलं पाहिजे ट्रॅक्टर. मग निघन का निघन तर नाही परत तिथून तसं जायला हे. चला आता इथलचा काढ राहिलो आपण. मिरचीतल्या वावराचा एवढा काढलाय. आता चाललंय हळूहळू. चला घेऊ काढून. चला भाऊ निघला सगळा. तिकडे किती घे काय टेन्शन नाही. चल तेवढं तेवढं मी आलोच. तेवढं टाकून येतो मी आता. मंडे चला भाऊ भरली ट्रॉली. आता जाऊ घरी. बाबांनी पण थोडं राहिलं तेवढं आणलंय. हो गया काम. आजचं काम समाप्त. चला आता. चढलोय मी आता पत्र्यावर. घाण साफ करायला. लिंबाची आहे ना लय जबरदस्त घाण झाली. त्याच्यामुळे पत्रे गांजायला लागली होती बघा. जास्त घाण जाऊ नाही त्याच्यामुळे म्हणलं घ्यावं आठवून. आता हे चला या बाबा. सगळं गच पण काढलंय आता पत्र्यावरचं. आता हे लिंबाचे ढगळे मार राहिले बाहेर आलेले. काही काढलेत बाबा नेऊन राहिलेत तिकडं. अवतार तर डेंजरच झाला. पावसाचं पाणी येत होतं बरं की. पण विषय असा होत होता हे नाही, हे पाला पडायचा आणि ते पाला पडून राहिला का ते सडायचं आणि ते सडलं का पाणी तच राहायचं. त्याच्यामुळे पत्रा गंजत होता. हो इकडं किती गांजलेवन झालाय. त्याच्यामुळे डायरेक्ट आता 2-3 वर्षाचा ताणच मिटवून टाकायचा. बापरे आता सटाकला बरं झाला लागला नाही. चला ओके झालं क्लीन. ओके झालं क्लीन. काय रे काय काय. चला 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 वा पुढं.
आठवड्यानंतर ऊन पडलंय बाबा, एकदम मस्त वाटतंय. असंच ऊन आहे ना 15-20 दिवस पाहिजे. 15-20 लय बोललो का, आठवडाभर पाहिजे कपाशी दे ना वापसा व्हायसाठी. आपल्याला लय गरज आहे कपाशी ते मारायला. काय रे बाबा हो, काय म्हणणं आहे? आज गौरीला पण मोकळं सोडलंय, तर गौरी बघा कशी तिकडे जाऊन बसली. उडी मारायच्या याच्यात दिसते ती. तिला मला इकडं आणावं लागेल पहिलं. हे गेट आहे ना पॅकच करावं लागत. थोडं जरी उघड राहिलं ना सगळे राजहंस, शेळ्यान, कोंबड्यान. गौरी तर नाही गेली बरं का बांधून होते इतके दिवस त्याच्यापासून, त्यामुळे नाही गेली. पण हेच करीती ती बी जायचाच प्रयत्न करीती या इथून. बघा लिंबाचा सकाळी जो पाला तोडला होता सगळा गडम केलाय तिने. आता काय खाऊ राहिली? टाकळा. पिल्लांचे काय हालत आहे गाडी, येऊ बघून एकदा. काय रे भाऊ, काय काय सकाळी ना राजवंशी परत एकदा मीटिंग झाली बरं का. बाबांनी बघितली ही मादी आहे, ही मादी होती आणि तो नर होता. पंख तुटलेला आहे ना त्याचा. काय माहिती बाबा ते कधी अंडे देतात. मला आहे ना इतक्या जबरदस्त इंस्टाग्रामवर मेसेज येतात ना मला राजवंशचे. पिल्लं पाहिजे पण आहे ना हे अंडेच द्यायना. यांचं आहे ना जून आणि जानेवारीमध्ये असतं बरं का पिरियड अंडे द्यायचा, आणि ते नेमकी 12 अंडे देत असतात. त्याच्यामुळं आहे ना आता काळा नाही कधी मीटिंग करतात, पण आता काय माहिती कधी हे करतात. आणि मी असं ऐकलं की बरं मादीला जर अंडे द्यायचे असलं ना ती स्वतःचं घरटं करून अंडे देत असती. आता विषय असा, आणि त्याच्यावरच बसणार ती 100% पण आता विषय असा होतोय की ती घरटं बनेना काहीच बनेना. माझ्या मते आपण जानेवारीमध्ये एकदा बघू, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये. आय थिंक डिसेंबरमध्ये पण काय सांगता नाही येत. तसं तिचे लक्षणं दिसतात बरं का अंड्यावर यायचे कधी कधी. काय माहिती काय. पण एक डाऊट येतोय, तिला पाणी ठेवलं होतं नी इथं, याच्यामुळं आहे ना ती पाण्यात गेली आणि त्याच्यामुळे ते नर आकर्षित झालंय का ते बी कळाना. लय दिवसातून ते पाण्यात गेले होते त्याच्यामुळं. चला आता पिल्लाची काय आलं ते बघावं लागेल. ओके का सगळं? पिल्लं एक से बढ़कर एक कलरफुल येतो, विषयच नाही करायचं पिल्लांचा. कोंबड्या पण एकदम सावध. आता कांदा लसूण टाकला होता, हे लसूण कांद्याचं सगळं गायब केलंय. ती एक आपण कोंबडी प्रयत्न करते, हिचं भूक लागली काय काय माहिती, लयच बाहेर जायचा प्रयत्न करते भूक लागली म्हणून. ती भूक लागला म्हणून येते काय पिल्लांचा आवाज ऐकून येते काही कळतच नाही बाबा. ते तिथं टाकलंय बरं तिला खायला, आता खाईन पेईन. पण सकाळी सोडलं होतं राव मी, तरी बी ती आता हे झाली कस काय माहिती. तिला परत कोंडावं लागेल ना थोड्या वेळाने काय लगेच कोंडून टाकतो पाणी पिली का. तिला वाटतंय माझेच पिल्लं निघले, पिल्लांचा आवाज येतो त्याच्यामुळं. एवढे असे अंडे ठेवलेत आता तिच्या खाली आपण, जसे भेटतात ना अंडे. आता स्टॉप केले बरं का, 15च अंडे ठेवले, जास्त नाही ठेवले मी पण. आता कशी धरली बरं, बस आता अंड्यावर इथं शांत. लगेच उडायचं जायचं. कुठं हिची वीट. चला ओके, बसून चढ थोड्या वेळाने. आता वेळ उडत होती ना, आता बसली मस्त पैकी, परत बसली. इतका वेळ पार बाहेर पळायचं पार तिचे चाललो होतो. बाबाला बोलवलं, बाबाला म्हटलं बसवणच. इतक्या वेळची भूक लागली त्या कोंबडीला, त्याच्यामुळे बसत नव्हती. खाल्लं पिल्लं घेतलं बसून. आता सकाळी सोडलं होतं मी, पण सकाळी खाल्लं तिने, आता बी परत खाल्लं. आता चुनळ असं एवढं मोठंच भरलंय असं.